नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक छोट्या साईजचा कांदा बारीक कापून टाकायचा आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे। इथे मी मूठभर कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। ही देखील आपण पिठामध्ये टाकून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरे टाकून घेऊया आणि अर्धा चमचा मी इथे चिली फ्लेक्स टाकलेले आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। तर इथे मी 1 कप पिठासाठी 1 कप भरून पाणी घेतलेले आहे। तर थोडे थोडे करूनच आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचे आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा कप पाणी टाकलं, पण अजून पाण्याची गरज आहे म्हणून मी पुन्हा थोडे पाणी टाकलेले आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेत आहे। तर याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाणी टाकून घ्यायचे आहे। तर इथे पूर्ण 1 कप पाणी आपल्याला लागलेले आहे आणि आता अशा पद्धतीने आपले हे बॅटर तयार झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता खूप पातळ नाही आणि थोडेसे थिक आपण इथे बॅटर ठेवलेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने याच्यामध्ये भजे सोडून घ्यायचे आहे। तुम्ही हाताने टाकले तरीही चालेल आणि खालची बाजू आता आपल्याला अशी पलटी करून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमलाच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोन्ही बाजूने आपण सोनेरी रंग येईपर्यंत हे छान असे तळून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच क्रंची असे झालेले आहेत। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।